एक महत्त्वाची घडामोड रुपाली चाकणकर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या देवगिरी निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत। मगाशीच मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे आदेश दिलेले होते। रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केली होती। त्यानंतर आता रुपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर दाखल झालेल्या आहेत। रुपाली चाकणकर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत। ही थेट दृश्य देवगिरी बंगल्याबाहेरची आपण पाहतोय। तर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते। भोंदूबाबा अशोक खरात सोबतचे रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। या व्हिडिओमधली त्यांची वक्तव्यही समोर आली। या सगळ्यानंतर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी रुपाली चाकणकर मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांनी भेट घेतलेली होती, चर्चा केलेली होती। याच वेळेला माहिती समोर आली होती की रुपाली चाकणकर यांना राजीनाम्याचे आदेश दिलेले आहेत। सूत्रांकडून ही माहिती समोर आली होती आणि ही थेट दृश्य रुपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर दाखल होत असतानाची। तर आता सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर रुपाली चाकणकर या राजीनामा सादर करतात का याकडे लक्ष असेल। रुपाली चाकणकर सध्या सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत। तर रुपाली चाकणकर या सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर राजीनाम्याबाबत निर्णय घेत आहेत आणि राजीनामा देत आहेत का याकडे लक्ष असेलच। मात्र रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणी 2 दिवसात भूमिका स्पष्ट करणार असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं होतं। त्यांच्याकडून ही माहिती समोर आलेली होती। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रणजित यांच्याकडनं। रणजित, हे थेट दृश्य पाहतोय चाकणकर सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी, या भेटीनंतर राजीनामा होऊ शकतो का? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर हालचाली वाढल्या होत्या। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर रुपालीताई चाकणकर या ठिकाणी आल्या आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आल्या आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे आणि त्या आता चर्चा करून राजीनामा देणार अशी माहिती मिळते। त्यामुळे आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदा राजीनामा रुपाली चाकणकर यांना आता द्यावा लागणार आहे। त्या देतील असं कळतंय। सोमवारपर्यंत हा राजीनामा मंजूर होईल अशी देखील माहिती जी आहे ते मिळते आपल्याला। कारण का जो भोंदूबाबा खरातचं जे प्रकरण आहे ते आता चांगलंच गाजलं होतं। अनेक व्हिडिओ जे आहेत ते रुपाली चाकणकर यांचे त्या खरात सोबतचे जे पाद्यपूजन असतील किंवा छत्री पकडताना असतील असे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्याप्रमाणे तो आता राजीनामा दिला जाणार आहे। श्रुती, नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ही महत्त्वाची घडामोड आपण सांगूया। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत। ही दृश्य रुपाली चाकणकर यांची देवगिरी निवासस्थानी दाखल होतानाची। मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळीच त्यांना राजीनाम्याचे आदेश दिलेले आहेत। रुपाली चाकणकर यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा झालेली होती। हे सगळं भोंदूबाबा खरात प्रकरण समोर आल्यानंतर आणि रुपाली चाकणकर यांचे त्या भोंदूबाबा खरात सोबतचे काही व्हिडिओ फोटो समोर आल्यानंतर विरोधकांकडून टीका केली जात होती। राजीनाम्याची मागणी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे। 2 दिवसात मग भूमिका स्पष्ट करणार असंही चाकणकरांकडून माहिती समोर आली। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता ही महत्त्वाची भेट। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी रणजित यांच्याकडे आपण। रणजित, देवगिरी बंगल्यावर आता सध्या रुपाली चाकणकर पोहोचल्यात। त्याच ठिकाणी सुनेत्रा पवार ज्या त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत। या भेटीनंतर त्यांचा राजीनामा होऊ शकतो अशी एक माहिती समोर येते आहे। अर्थात हे प्रकरण मात्र यावेळेला चाकणकर यांना चांगलंच भोवलं असं दिसतंय। नक्कीच राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात। त्यांनी सांगितल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा जो तो द्यावा लागणार आहे। तत्पूर्वी त्या उपमुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांची त्या भेट घेतील, चर्चा करतील, त्यानंतर राजीनामा सुपूर्द करतील। मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे खरातचं प्रकरण समोर आलं त्यानंतर रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हिडिओ बाहेर आले। विरोधकांकडून मागणी लावून धरण्यात आली राजीनामा द्यावा। अनेकांनी देखील मागणी करण्यात आली। मात्र विरोधकांचा जोर वाढल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस
फडणवीस यांनी ही पूर्णपणे माहिती घेतली आणि अखेर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. देवेंद्र फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांची भेट घेतली आणि अखेर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा देण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आले. मात्र रुपाली चाकणकर यांना जो भोंदूबाबा आहे, खरात आहे, ते प्रकरण चांगलंच भोवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. श्रुती, नक्कीच ही महत्वाची अपडेट आहे. आता रुपाली चाकणकर या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत का हे पाहावं लागेल. मात्र भोंदूबाबा खरात प्रकरण समोर आलं आणि त्यानंतरच रुपाली चाकणकर यांचे त्या भोंदूबाबा खरात सोबतचे फोटो, मग पाठोपाठ व्हिडिओ, मग तो पाद्यपूजनाचा व्हिडिओ असेल किंवा खरातला पांडुरंगाची तुलना त्या ठिकाणी केल्याचा व्हिडिओ असेल, असे अनेक व्हिडिओ समोर आले ज्यात रुपाली चाकणकर यांच्याकडून गुरुमाऊली म्हणून खरातचं त्या ठिकाणी कौतुक करण्यात आलेलं होतं. या सगळ्यानंतरच सुषमा अंधारे असतील, रुपाली ठोंबरे पाटील असतील, अंजली दमानिया असतील यांच्यासह सगळ्याच विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत. पक्षांतर्गत सुद्धा या सगळ्या संदर्भात चर्चा करून मग निर्णय घेतला जाईल अशी एक माहिती समोर आलेली होती. तटकरे यांचं ट्विट या सगळ्या पार्श्वभूमीवर समोर आलेलं होतं. मात्र सध्या चाकणकर या सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरीवर पोहोचल्यात.